रेल्वेची 9 लाख रुपयांची 1000 मीटर शासकीय केबल हस्तगत, 2 जण ताब्यात. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. ट्रकमधून चोरीस गेलेली 9 लाख रुपयांची 100,000 मीटरची तांब्याची 12 कोर केबल 24 तासाच्या आत आरोपींसह नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली असून वरिष्ठांकडून कौतुक होत आहे. 22 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास नागपूरवरून शासकीय मालमत्ता नाशिक रोड रेल्वेसाठी डिलिव्हरीसाठी 14 केबल बंडलनी भरलेला ट्रक क्रमांक MH04 MH4743 ही सिन्नर फाटाजवळ नाशिक पुणे रोड येथील उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या कडेला उभे असताना त्यातील 9 लाख रुपये किमतीचा एक केबल बंडलचा अंदाजे 1000 मीटर शासकीय काळ्या रंगाची केबल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी पंकज गौतम मेश्राम वय 38 वर्ष, व्यवसाय, राहणार शिवलकर नगर, अरवी रोड, नागपूर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास विशाल पाटील हे करीत होते. सदर गुन्ह्यातील केबल ही नागपूर रेल्वेची असून शासकीय मालमत्ता असल्याने नमूद गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी कंबर कसली होती. गुन्हा घडला त्या परिसरात काही एक सुगावा तसेच CCTV फुटेज नव्हते. 24 फेब्रुवारी रोजी विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी तारासिंग चरणसिंग शिकलकर वय 19 वर्ष, राहणार शिकलकारी वस्ती, सिन्नर फाटा, नाशिक रोड, नाशिक, येयूसिंग मनुसिंग शिकलकर वय 18 वर्ष, राहणार शिकलकरी वस्ती, सिन्नर फाटा, नाशिक रोड, नाशिक यांनी सदर केबल बंडल चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांच्यासह सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांनी बंद पडलेले रेल्वे वसाहतमध्ये लपवलेली 9 लाख रुपये किमतीची 12 कोर अंदाजे 1000 मीटर लांबीची काळ्या रंगाची केबल जप्त करून ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला. सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली आहे. नागपूर येथून दिनांक 21 तारखेला रेल्वेचा शासकीय केबल नाशिक रोड रेल्वे स्टेशनसाठी रवाना झालेला ट्रक जो सिन्नर फाटा येथे रस्त्यालगत उभा होता. अज्ञात काही चोरट्यांनी चोरी केल्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आमच्या स्वतःकडे होता. तर वरिष्ठांनी सदर गुन्हा घडल्यानंतर उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले. तर आमचे गुन्हे शोध पथकातील ते सर्व टीम सोबत आम्ही जेव्हा गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला कुठलेही फुटेज तसं काही एक धागादोरा मिळून आला नाही. आम्ही तपास करत असताना आम्हाला स्वतःला गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरीस गेलेला माल हा शिकलकरी तारासिंग तसे येसूसिंग शिकलकरीकर हे राहणार सिन्नर फाटा यांनी चोरलेला असून आम्हाला जेव्हा खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार आम्ही टीम सोबत सापळा रचून त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन सदर चोरीस गेलेला 12 बोरचा साधारण 1000 ते 1010 मीटर पर्यंत लांबीचा आणि साधारण अंदाजे जो तांबा तसेच कॉपरची जी केबल होती साधारण 9 लाख रुपये किमतीचा जो मुद्देमाल होता तो 100% आम्ही रिकव्हरी करण्यामध्ये दोघं आरोपी ताब्यात घेऊन यशस्वी आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो. त्यानंतर सदर आम्ही आरोपींना अटक करून पुढील तपास चालू आहे.